जागावी तो रात सारी ऐकून भाकरी माझ्यावरी जागावी तो रात सारी आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये। थंडी खूप आहे ना, सगळे जेवायला बसल्यात। हे बघा सगळी जेवायला बसल्यात, तर चला मी पण जेवते आणि मग तुमच्याशी बोलते। अरे खाली पडशीव, ओय खाली पडा दोघे पण, पडशीव खाली। तिकडे सरका, सीट कुठं चाललात कुठं, उठा उठा तिकडे सरका, खाली जाल। लोटी ना खाली, पाय कोणाचे साक्षी। रुको जरा सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं करने। आणि आमचे नाना बघा कसं झोपले बघा, ऐसे तो नहीं होता है। आमचा विनायक माली बसच्या मध्ये डायरेक्ट लागते। आणि या बघ या काय सायले नाना झोपलाय खाली डायरेक्ट बघा। उतरलो रेस्ट करायला आणि थोडा आराम करतो, तर सगळे आता झोपतायत। तर वहिनी पण झोपायची तयारी करते, ही आधी झोपली, ती पाठीमागे ही पण गँग झोपली। तर सगळीजण आता जवळ हे करतात। माऊ कुठे झाली का? ए माऊ, माझा आवाज पूर्ण बसलाय, पूर्ण गेलाय घशातून, काय बोलू तुम्हाला आवाज येणारच नाही, माझा आवाज पूर्ण गेला। सो गाईज आज झाली आहे सकाळ फायनली। काल झोपलो आम्ही मस्तपैकी, रूम घेतली, फ्रेश झालो आणि आता सकाळी सकाळी आंघोळ करून मस्त अशी फ्रेश होऊन आलो चहा पियाला आणि गजरे घेत आहेत आणि वाजले सकाळचे 7। सगळं चहा वगैरे पिऊन, कसा आहे चहा? तुळजापूरला फायनली आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही रेडी सुद्धा झालो, लवकर दर्शनाला जाऊ म्हणजे दर्शन पण आपलं लवकरच होईल। तर गाईज आम्ही निघालोय आता दर्शनाला, ओटी वगैरे घेतली आहे। शनिवार आहे हो का ताई, तेल घ्या, तेल 10 20 तो ओटीचं सामान घेतो आणि निघतो आता। हे कसं वाटते तुळजापूरला? मस्त प्रसन्न, कसं वाटते? मस्त वाटते ना? वहिनी कसं वाटते येऊन? बरी बरी, सकाळी आमची लवकर उठले, फक्त पावडर लावून तयार। ठीक आहे, किती सारी थंडी वाजते। हे बघा आमची नवीन वहिनी पण आले। चला आता आपण तुळजापूरच्या देवीचं दर्शन घेऊया। तर गाईज आता तुळजापूरचं दर्शन चाललंय, गँग चालली तुळजापूरला। दर्शन गणपती बाप्पा दर्शन झाला। आतमध्ये सोबत जावा का सगळी, सोबत जाऊ आतमध्ये, काढते ओटीचं सामान। गाईस ए हाय करा, नशा का हाय हाय नाम लाईन ने सगळे लाईनीत उभे। जोरात जोरात पिल्लू आवरी का रस काय ती आता ना किती चालले बघा, तिथलेच कॉइन उचलून तिथंच लावतात। साक्षी पेबे किक देऊ का? मी पण लावते। तर गाईज आम्ही आता निघालो तुळजापूरवरून। तुळजापूरचं दर्शन व्यवस्थित झालं
छान अशी थोडी शॉपिंग पण केली, काल पण केली जेजुरीला, आज पण केली तुळजापूरला. आणि तर आज निघता आम्हाला संध्याकाळ होईल होते, कारण की आता परत स्टे केलाय एका ठिकाणी, जेवण वगैरे बनवत आहेत दुपारचा. तोपर्यंत आम्ही थोड्या रील्स वगैरे काढून घेतल्या. आता आपला ब्लॉग अजून एंड झालेला नाहीये, लास्ट पर्यंत असंच कंटिन्यू करा. कुठे गाईज पहिल्यांदा आम्ही चहा बनवतो, एनर्जी ड्रिंक, बाकी सगळी मसाला जिरा, ही आमची लोणची होती. पहिला आमचा चहा असतो, कारण ती आमची एनर्जी ड्रिंक, बरोबर. आमचं चहा होतंय, तुम्हाला थंडी वाजत असेल तर तुम्ही पण या थोडं चहा पियायला. तू क्या बोल रही है? चुप चुप हो जा, सातवीं फेल, चुप. नशकडे मस्त असं जेवण बनवलेलं आहे आणि इकडे थोडं सर्व रेस्ट करतायत, दमल्यात सगळे. तर आता तुळजापूरचं दर्शन झालं, आता थोड्याच वेळेत जेवण आपण घेऊ. जेवणाचा वास मस्त सुटलाय. काय चाललंय बाबा? कट्टर मैत्री स्वतः गेल्या कुठे दोघी जणी, या इकडे येऊन बसलाय. आम्ही स्वतः गेल्या कुठं, या इथे येऊन बसले गप्पा मारत. सगळं जेवायला बसलेत गाईज. आम्ही वरण भात भाजी जेवतोय. आत्याहून जेवायला बसले. छान झालंय ना? लोणचा घ्या जेवा. फायनली आम्ही जेवून वगैरे आता झालंय, आमचं फ्रेश पण झालो, सगळं आवडलं आणि आता निघालोय प्रवासाला. चाललोय घरी रिटर्न. बघत राहा. सगळ्यांची पॅकिंग वगैरे झाली आहे, बसतात, अरेंज होतात. झालं अरेंज? सायली अरेंज झालं? चादर घेतली का तुम्ही? न्यू कपडे. साक्षी, यू आर रेडी? टोपी पण आहे, घरी जाण्यासाठी. सायली चादर ती कायमची तर डरती राशील. नो शी कांट गो टू होम बिकॉज ऑफ बावलेट आहे. चला असं सांगतो. होटल में खाए वाह वाह मस्त. ऑडियन्स बसलेत. कोणाला किती मार्क देता लिहून ठेवा ना. शिट्टी शिट्टी शिट्टी.
तुझे माहेरचा मोठेपणा डोला अशी वाचली पदी काना पदी सना सना दी सना पदी सना सना पदी भांडायला येईल मना अंग बाई तुझ्या बिना बिना अंग बाई तुझ्या बिना बिना हाल दांडा कुठला दांडा ए दांडा कुठला यू दांडा यू दांडा दांडा भारी आहे ए आत्या आत्या दांडा 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 धरलास का हा नानी सांगला ना एकटं गेलं हा एकटं गेलं पिक्चरला गेले हा दांडा हा मम्मी टायरची हवा लवकर झाल शेवटचा दादा अरे पुस्तक घेतलं काय करतात अरे महिन्यात ही चटणी बनवली बाजूला वा एवढा पोरीचा लोड एकटी सण केला सगळे पाण्याच्या बाजूला मी आता अंजलिका सर तुम्हाला फायनली आपण आपल्या गावात एंटर झालेलो आहोत 12:30 वाजले पण आपण आपल्या गावात पोहोचलेलो आहोत आणि आता देवाची इथं नारळ फोडू आणि मग आपले देव आलो फायनली गाइस आम्ही बघा आमच्या गावात सांग पहिले आम्ही आलो नाना आपण आलो नाना शिट्टी मार एक पिल्लू आपण उठली सायले आपण आलो साक्षी आलो ये घरी नाचली
बाल आपण आलो. ए माऊ आपण आलो. चला जय मल्हार. सदानंदाचा गणपती बाप्पा. चला फायनल दर्शन झालं. चला घरी आलात. कसा वाटला सगळ्यांना? थंड. राजन दादा तुला काय होतंय बाजू? पण येलकोट येलकोट जय मल्हार. सदानंदाचा. वा वा काकू लय भारी दिसतात. काकू लॉक करून सगळं सामान आतून नेते. इथं नानी पण सगळं लॉक करून सगळं सामान ठेवलंय दारातच. इकडं नानी बसले आणि ताई बसले. ते पण सामान बाहेरच ठेवले. अजून घरात कोण गेलेलं नाहीये. तर सगळेजण आल्यात आपल्याला सामान काढतायत. त्यांनी सामान भरपूर होतं आहे ना नानी. सगळं सामान काढतायत. आई पण बसले इथं. एवढा सामान आहे सगळं. तो आत तुमचं सामान झाला. अरे नानी सुनबाईने किती आठवण काढली तुमची. बोलतोय सासूचं काय हाल झालं असतं. चिंकू आलाय ब्लँकेट घेऊन. तोंड बघ कसं डेंजर झाले. मम्मी सगळी सोन्याच्या जेजुरीवरून परत आल्या. येलकोट येलकोट जय मल्हार. सदानंदाचा येलकोट. सो गाईज मी हा ब्लॉग इथंच करते कारण की खूप मोठा ब्लॉग झालाय आपला. जेजुरी जुनी जेजुरी नवीन जेजुरी तुमचा जाम मोठा ब्लॉग झालाय. तर मी हा ब्लॉग एंड करते. आता वाजले जाऊन फ्रेश होऊन झोपतो आणि उद्या दर्शन घेतलं आहे.